आज जायचं होतं आम्हाला फार्म हाऊस, तेही पोचायचं होतं दुपारी, पण आम्ही पोचलो रात्री, कारण की बायकाची तयारी कुठं होते, कितीही करण तरी होतच नाही. म्हणून माझा नवरा म्हणते कुठं पण नको चालत जाऊ, तू घरीच राहत जा, तयारीच नाही होत नाही. जाता जाऊन पाहिलं होतं मा इथे लाईट बी लागते, काही साजरे वाटत आहे व हिरो, मी चांगली हिरोईनसारखी दिसून आली का आता माहीत नाही की नाही. आज तर मस्त झोपेन की मा एसीची हवा, वा मस्त झोपून कपडे घे बदलून आम्ही पोचलो खाली, कारण की आमची कार्टी पाण्यामध्ये बदकासारखी खुदत होती. ए बाई लवकर निघणं मग घे बाय पाण्यातून, आता बाप मलाच म्हणा सर्दी विणं खोकला विणतं बाई. तर बायका हे का कावे रात्र झाली ना तरी पाण्यामध्ये खेळून राहिले. वाढणीवाले लोक वाट पाहत होते, जेवण करायला या, जेवण करायला या, जेवण करायला या, नाही तर भेटन, नाही तर म्हणाल नको बायका आम्हाला हे नाही भेटलं ते नाही भेटलं. जाऊ दे ना की बाई, जे भेटन ते आम्ही खाऊन घेऊन वेळेवर. बाई आम्ही कार्टीचं जेवण चालू झालं, लई जाऊन असं करू खाऊन आली का? नाही सादरी वा म्हणून खाऊन आली. माणसाची बी तर जेवण चालू झालं, वा किती सारे ॲटम आहे की माय. अगे भाऊ सगळंच गिळला का काय रसगुल्ला तू ना, माझ्यासाठी ठेवशील का काय? रे भाऊ काल्या भाऊ एवढं सारं नको खाऊ घे माय, माझ्यासाठी बी ठेवणं थोडंसं रसगुल्ले. हिनं तर चांगलंच घेतले, जे भेटलं ते आम्ही आता खाऊन घेतलं ना, डकार मारून घेतली. का करू? आणि ह्या बायकांच्या तर बाई का मस्ती करत होती की बाया ह्या हॅपी बर्थडे शीला बाई, आता नको रडू तू बाई. 1 वर्ष कमी झालं म्हणून हे बाई रडू बाई नको रडू की माय.